नाही आता होतं कसं बघा, आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय? मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे. इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो, हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे. मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आम्ही देखील वागलं पाहिजे, कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन, परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे. आज शिंदे साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये चर्चा स्थानिक पातळीवर होईल, जिल्हा त्याच्यानंतर विभाग पातळीवर होईल किंवा राज्य पातळीवर साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. हे साहेब निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मला देखील माहिती नाही युतीच्या बाबतीमध्ये, पण युती करायची आहे एवढंच मला माहिती आहे. त्यामुळे युतीचे वेगवेगळे संदेश हे पदाधिकाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं जाऊ नये ह्या स्पष्ट सूचना साहेबांच्या देखील आहेत. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.